पुण्याच्या पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा कोयता गँगने धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे। रविवारी नाशिक शहराच्या 2 वेगवेगळ्या भागांमध्ये कोयता गँगने दहशत माजवली आणि सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना चित्रित झाली आहे। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधल्या संजीव नगर भागामध्ये आणि नाशिक रोड परिसरामधल्या जेल रोड भागात कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। हातामध्ये कोयते नाचवत वाहनांची तोडफोड झालेली आहे। तर नाशिक रोड इथे रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या तरुणावरती या कोयता गँगनं वारही केले आहेत। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मुकुल, ही सगळी घटना जी आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून बघतोय, पुण्याच्या पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा कोयता गँग डोकं वर काढतीये। यामिनी, गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहर परिसरामध्ये कोयता गँगची दहशत आहे। ही कुठली एक गँग नाही, तर वेगवेगळे नवीन नवीन गुन्हेगार या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येत असल्याचं पोलीस तपासामध्ये वारंवार निष्पन्न होत आहे। छोट्या छोट्या किरकोळ कारणावरून किंवा मागील वादाचं किनार घेऊन हे अशा स्वरूपाचे हल्ले होत आहेत। संजीव नगर परिसरामध्ये जो हल्ला झालेला आहे तो अशाच पद्धतीचा होता। मागील भांडणाची कुरापत काढून हा हल्ला केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। केवळ व्यक्तीवर हल्ला करून हे गावगुंड थांबलेले नाहीये, तर ज्या नागरिकांचा याच्याशी काही संबंध नाही अशा नागरिकांच्या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। तशीच घटना जेलरोड परिसरामध्ये देखील एका तरुणावर अशा स्वरूपाचा हल्ला झालेला आहे। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। मात्र ह्या गावगुंडांवर नियंत्रण मिळवणं, अंकुश ठेवणं यामध्ये पोलीस दल कुठे कमी पडतोय का, हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करतात आणि नागरिकांमध्ये दहशतीचं आणि तेवढंच संतापाचं वातावरण देखील बघायला मिळत आहे। अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी।